येस. चला, गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. बर बाळांनो, स्केलार्स अँड वेक्टर या चॅप्टरची थिअरी आपण पूर्ण कंप्लीट केलेली आहे, बरोबर आहे का? लास्ट लेक्चरमध्ये आपण जे एक्स्ट्रा पॉईंट होते जसे की लामिस थेरम, साइन रूल, कोसाइन रूल, व्हॉल्यूम ऑफ पॅरेलेलोपाइपिड, राईट, एरिया ऑफ पॅरेलेलोग्राम, एरिया ऑफ ट्रायंगल, राईट, तर वेक्टरच्या माध्यमातून हे कसे काढायचे हे आपण पाहिलेले आहेत. ते सगळं तुम्ही अभ्यास केला असेल अशी अपेक्षा करतो. आतापर्यंत शिकवलेले पूर्ण चॅप्टर जो आहे तुम्हाला क्लिअर आहे. त्याचे फॉर्म्युले तुम्हाला पूर्ण लक्षात आहेत, पाठ आहेत, वापरता येत आहेत, राईट. अशी आयडियल कंडिशन कन्सिडर करतो. जर नसेल समजा तुमचं काही, राईट, तर तुम्ही व्हिडिओ लेक्चर यूट्यूबवर अवेलेबल आहेत, पहा, परत परत पाहून कन्सेप्ट क्लिअर करा. लक्षात घ्या, क्लिअर झालं की प्रॉब्लेम येत नाही. क्लिअर नसेल तरच प्रॉब्लेम येतो, हे लक्षात घ्या, कळलं का? आणि जोपर्यंत एक चॅप्टर क्लिअर होत नाही, राईट, तोपर्यंत पुढचा चॅप्टर समजत नाही. कारण फिजिक्सचे पूर्ण चॅप्टर एक दुसऱ्यावर डिपेंड आहे, ते लक्षात घ्या. ठीक आहे, तर तुमचं एक क्लिअर आहे सगळं आणि तुम्ही आता रेडी आहेत प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी अशी अपेक्षा करून आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रिव्हियस इयर मध्ये आलेले प्रॉब्लेम्स आपण सॉल्व करणार आहोत. ठीक आहे, जवळपास 23 एक प्रॉब्लेम आपण लेक्चरमध्ये सॉल्व करणार आहोत आणि त्यामुळे थोडंसं वेळ जास्त लागू शकते, लेंदी लेक्चर होऊ शकते हे, राईट. तरी पण तुम्ही सगळे स्टार्टिंगपासून ते सगळे प्रॉब्लेम पहा. ठीक आहे, तर एक एक प्रॉब्लेम तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आणि त्याचं सोल्युशन आपण पाहणार आहोत. ठीक आहे, चला, तर प्रॉब्लेम नंबर 1 बघूया आपण. बघा, प्रॉब्लेम नंबर 1 पहा काय म्हणते. इफ द मॅग्निट्यूड ऑफ सम ऑफ टू वेक्टर्स is equal to magnitude of difference of two vectors, the angle between the two vectors is. काय मला काय आलं तुम्हाला? मॅग्निट्यूड ऑफ सम ऑफ टू वेक्टर्स म्हणजे काय तुम्हाला म्हणलेलं आहे, ए बार प्लस बी बार ची मॅग्निट्यूड. लक्षात घ्या, याची मॅग्निट्यूड ऑफ सम ऑफ टू वेक्टर्स इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स ऑफ टू वेक्टर्स ए बार मायनस बी बार. तर काय काढायचं तुम्हाला? थीटा काढायचं आहे. तुम्हाला काय करायचं? थीटा इज इक्वल टू व्हॉट? ठीक आहे, थीटा इज इक्वल टू, सॉरी, क्वेश्चन मार्क घेऊया. कळले का कसं काढणार? हो, कसं काढणार? सिंपल आहे. 2016 मध्ये आलेला बघा नीटचा हा प्रश्न, फार सोपा प्रश्न आलता. कसं काढणार सांगा? ए बार प्लस बी बारची मॅग्निट्यूड म्हणजे आरचा फॉर्म्युला घ्यायचा आणि मायनस मध्ये काय होते? फक्त मायनस साईन येते. दोघाला कम्पेअर करू आपण. त्याचा फॉर्म्युला आहे बघा, आर इक्वल टू, किंवा आर लिहायची गरज नाही, आपण डायरेक्टली घेऊया अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थीटा. चला, इक्वल टू काय सांगा? बोला पटापट, मोठ्यानं बोला, असं आवाज येईल असा. हा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस थीटा. हे सबस्ट्रॅक्शन ऑफ वेक्टर मध्ये घेतलेलं आहे आपण, लक्षात घ्या, राईट. आज दोन्हीकडे अंडर रूट आहे, काय करावं लागेल? स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, राईट, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. चला, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स, दोन्ही साइडला स्क्वेअर करा. ओके, चला, स्क्वेअर केल्यानंतर काय येईल सांगा मला? स्क्वेअर केल्यानंतर काय येईल? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थीटा इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस थीटा. कळले का? राईट. आता लक्षात घ्या, इथे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आहे, इथं सुद्धा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आहे, इथं सुद्धा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, इथं सुद्धा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, राईट. ते सगळं आपण इकडे आणूया, सर्व इकडे आणूया. तर काय होईल बघा, तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थीटा, हे तर इकडचं इकडेच होतं, त्याला काय फरक केला नाही आपण. इकडचं मायनस ए स्क्वेअर काय होईल? प्लस ए स्क्वेअर येईल इकडं, असं इकडचं प्लस इकडं मायनस होईल, मायनस बी स्क्वेअर, इथलं मायनस प्लस होईल 2ab कॉस थीटा. मग इकडे उरलं काय? इकडे 0 उरलं. सगळं इकडे इकडे आणलं, उरलं काय? 0. बघा, प्लस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर 0 झालंय, राईट. हे 2ab कॉस थीटा प्लस 2ab कॉस थीटा, हे झालं 4ab कॉस थीटा इक्वल टू 0.
आता हे गुणाकाराचं इकडे काय होईल, डिवाइड होईल. सो कॉस थिटा येईल 0/4 AB. बाळांनो 0/anything 0. कळते का, राईट. सो इट विल बी कॉस थिटा इक्वल टू 0 आणि थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 0. आता सांगा मला कॉसच्या कोण्या अँगलची व्हॅल्यू 0 आहे, 90, राईट. सो थिटा इज इक्वल टू 90 डिग्री रॅडियन मध्ये असेल तर π/2 रॅड. ओके, तर आन्सर काय येईल तुमचं सी. कधी डी, राईट. तर सी तर 0 डिग्री आहे, आन्सर येईल तुमचं डी. दिसायला सगळ्याला डी इज द करेक्ट आन्सर. सो थिटा इज इक्वल टू 90 डिग्री. समजायला फार सोपं आहे बघा. असं लॉजिकली तुम्ही सांगू शकता. लॉजिकली कसं, जर 90 डिग्री असेल, लक्षात घ्या 90 डिग्री असेल तर रिझल्टंट काय येतंय, 90 डिग्री √a² + b², राईट. मग तुम्ही मायनस जरी केलं तर a² + b², प्लस जरी केलं तर मॅग्निट्यूड a² + b². पुढे टर्मच येत नाही ना 90 मध्ये, कळलं की नाही. म्हणजे तुम्ही लॉजिकली सुद्धा सांगू शकता. ठीक आहे, कळाले. ओके, तर पहिला प्रॉब्लेम झालेला आपला, सगळ्याला समजला असेल. पटकन लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या लवकर. चला 2 नंबरचा प्रॉब्लेम बघूया. 1 बाय 1 घेऊया. 2 नंबरचा प्रॉब्लेम बघूया. चला, राईट. 2 नंबरचा प्रॉब्लेम तुम्हाला स्क्रीनवर दिसायला आहे. काय म्हणते बघूया आपण. 6 वेक्टर्स ए बार थ्रू एफ बार, म्हणजे ए बार, बी बार, सी बार, डी बार, ई बार आणि एफ बार असे हॅव द मॅग्निट्यूड्स अँड डायरेक्शन इंडिकेटेड इन द फिगर. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. तर कोणती स्टेटमेंट ट्रू आहे म्हणते त्यांना, राईट. त्याच्याला 1 बाय 1 बघावं लागेल आपला. ए म्हणते बी बार प्लस सी बार इज इक्वल टू एफ बार. बी बार कुठं बघूया आपण, तर बघा बी बार आहे खाली, राईट. सी बार आहे आडवं आणि एफ बार आहे असं. येऊ शकते का, बघा बी बार प्लस सी बार इज इक्वल टू एफ बार. येऊ शकते का. बी बारच्या डोक्यावर सी बारचं शेपूट, सी बारच्या शेपटीपासून बी बार डोक्यापासून शेपटीपर्यंत असं होते का. कसं व्हायला पाहिजे, शेपटीपासून डोक्यापर्यंत व्हायला पाहिजे. कळाले का नाही तुम्हाला काही. ट्रायंगलला राईट. तर ये येऊ शकते का, नाही, ये येऊ शकत नाही. चला बी बघूया. बी काय म्हणते, डी बार प्लस सी बार इज इक्वल टू एफ बार. डी बार कुठं आहे, बघा डी बार अपवर्ड आहे, हे डी बार आहे, सी बार आडवा आहे आणि एफ बार असं यायले. येईल का एफ बार, डी बार प्लस सी बार एफ बार येईल का. सी बारला काय करायचं, खाली घ्यायचं. ओके, सी बारला खाली घेतलं, एफ बार असं यायले. मग येईल का, खाली जरी घेतलं तर यायले का, वर घेतलं तर यायले का, नाही, खाली घेतलं तर यायले का, नाही, म्हणजे बी सुद्धा येणार नाही. समजलं का तुम्हाला कसं काय ते. चला सी ऑप्शन बघूया आपण. डी बार प्लस ई बार इज इक्वल टू एफ बार. चला डी बार काढू आपण, डी बार, ई बार काढू आपण, ई बार, एफ बार काढू आपण. यायले का, चेक करा. हे बघा डी बारच्या डोक्यावर ई बार आणि डी बारच्या शेपटीपासून ई बारच्या टेलपासून हेडपर्यंत, बरोबर आहे. तर हे येऊ शकतं, इट मे बी करेक्ट. तरी चौथं ऑप्शन चेक करायचं, तरीही चौथं ऑप्शन चेक करायचं. चौथं ऑप्शन बघूया आपण. बी बार प्लस ई बार इज इक्वल टू एफ बार. तर बी बार, चौथं ऑप्शन बघूया आपण. बी बार, बी बार कुठं आहे, तर बी बार डाऊनवर्ड आहे, सॉरी बी बार आहे. बी बार प्लस ई बार, ई बार कुठं आहे, ई बार असं आहे आणि एफ बार यायला याच्या दोघांच्या मधून. येऊ शकते का, नाही. वर जरी घेतलं समजायला तरी येऊ शकत नाही. म्हणजे करेक्ट आन्सर कोणता आहे, सी इज द करेक्ट आन्सर. कळलं का. थोडं यार तुम्ही डोकं तुम्ही आपण थोडं फास्ट सुद्धा करू शकता. मी एकदम तुम्हाला एक्सप्लेन करत करत स्लो सांगितलेलं आहे, तुम्ही याला खूप कमी वेळामध्ये करू शकता. कळले का. 2 नंबरचा प्रश्न तुम्हाला कळाला आहे, प्रॅक्टिकल आहे बघा प्रश्न हा, राईट. चला 3 नंबरचा प्रश्न तुम्हाला दिला आहे. तर बाळांनो तुम्हाला लक्षात आलं काही, काही लक्षात आलं का. 3 नंबरचा प्रश्न आणि 1 नंबरचा प्रश्न सेमच आहे बघा, लक्षात घ्या. 3 नंबरचा आणि 1 नंबरचा तेच आहे बघा. ए बार प्लस बी बारची मॅग्निट्यूड इज इक्वल टू ए बार मायनस बी बारची मॅग्निट्यूड. तर अँगल किती येईल, 90. तुमचा आवडता सगळ्याचा,
सगळ्याचा आवडता 90 घ्या. चला, तर बी इज द करेक्ट ऑप्शन. बघा किती वेळा प्रश्न विचारला हेच. 2005 का 6, 6, 96 आणि 91. बघा अनेक एक्झाम मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. 4 नंबर घेऊया आपण. 4 नंबर. चला वाचा प्रश्न पटकन. समजायला का सगळ्याला? यस. द वेक्टर सम ऑफ टू वेक्टर्स इज परपेंडिक्युलर टू देअर वेक्टर डिफरन्स. इन दिस केस द फोर्सेस, बघा वेक्टर सम ऑफ टू फोर्सेस इज परपेंडिक्युलर टू देअर वेक्टर डिफरन्सेस. कळलं का? काय म्हणते ऑप्शन? फोर्सेस इक्वल आहेत म्हणते. दुसरं म्हणते आर इक्वल टू इच अदर इन मॅग्निट्यूड. तिसरं म्हणते आर नॉट इक्वल टू इच अदर इन मॅग्निट्यूड, कॅन नॉट बी प्रेडिक्टेड. तर पहिले फोर्सेस इक्वल येऊ शकतात का? पहिला ऑप्शन घेऊया आपण. फोर्सेस इक्वल येऊ शकतात का? येऊ शकत नाहीत. का रिझल्टंट परपेंडिक्युलर कसं येईल मला सांगा? रिझल्टंट परपेंडिक्युलर येईल का? इक्वल फोर्सेस आहेत म्हणजे काय? म्हणजे डायरेक्शन बी सेम आहे, मॅग्निट्यूड बी सेम आहे. त्याचा रिझल्टंट याचा डबल येईल ना फक्त, बाकी काहीच होणार नाही. रिझल्ट काय येईल याचा डबल येईल. कळलं का? फोर्सेस इक्वल आहेत का? नाही. कळलं का? म्हणजे पहिला ऑप्शन नाही कळालं तुम्हाला, राईट. आता म्हणते फोर्सेस आर इक्वल इन मॅग्निट्यूड, फक्त मॅग्निट्यूड मध्ये इक्वल आहेत. हे होऊ शकते का? येस येस येस, इट मे टेक्स प्लेस. इट मे टेक्स प्लेस. लक्षात घ्या काय म्हणते. ए द वेक्टर सम ऑफ टू फोर्सेस इज परपेंडिक्युलर टू द वेक्टर डिफरन्स. अगेन तुम्हाला काय सांगितलंय? वेक्टर सम म्हणजे ए बार प्लस बी बार, ए बार प्लस बी बार इज परपेंडिक्युलर टू ए बार मायनस बी बार माहिती. कळले का? चला आपण काय करूया बाळांनो, आपण कोऑर्डिनेट सिस्टीम काढूया. ठीक आहे. समजा एक वेक्टर असा आहे ए बार. कळले का? एक वेक्टर असा आहे ए बार, राईट. आणि दुसरा वेक्टर समजा याच्या इक्वल आहे मॅग्निट्यूड मध्ये आणि परपेंडिक्युलर आहे. ह्या कंडिशन मध्ये घेऊया आपण. दुसरा वेक्टर बी बार आहे, मॅग्निट्यूड सेम आहे. कळले का? यस. आता मला सांगा याचा रिझल्टंट कुठे येईल? याचा रिझल्टंट इथे येईल, बरोबर आहे का? किती अँगलला असेल? 45 डिग्रीला. ए बार प्लस बी बार आला, ए बार प्लस बी बार, बरोबर आहे का? समजायला की नाही? आता ए बार मायनस बी बार कुठे येईल? तर मायनस बी बार घ्यावं लागलं आपल्याला या साईडला. त्या साईडला मी मायनस बी बार घेतलं, राईट. याचा रिझल्टंट कुठे येईल? याचा रिझल्टंट इथे येईल. हे ए बार मायनस बी बार आहे. आता हा अँगल किती आहे? अगेन हा 45 आहे. म्हणजे टोटल अँगल किती झाला? 90. म्हणजे ए बार प्लस बी बार इज परपेंडिक्युलर टू ए बार मायनस बी बार. कळलं की नाही? मग या केसमध्ये काय माहिती ना, नाही द फोर्सेस आर इक्वल टू इच अदर इन मॅग्निट्यूड आहेत ना, इक्वल टू इच अदर इन मॅग्निट्यूड आहेत. तर ही केस येऊ शकायली, राईट. तर डॉट प्रोडक्ट घेऊन सुद्धा आपण काढू शकतो याला. कळलं की नाही? डॉट प्रोडक्ट घेऊन सुद्धा याला आपण काढू शकतो. कळलं का? राईट. तर या प्रकारे आपण लॉजिकली, मी तुम्हाला जास्तीत जास्त इमॅजिनेशनवर भर देतो. बघा जास्तीत जास्त लॉजिक आणि इमॅजिनेशनवर तुम्हाला सांगतो. 90% पेपर हा लॉजिक आणि इमॅजिनेशन सॉल्व्ह होतो. तुमचे कन्सेप्ट क्लिअर असले आणि लॉजिक तुमचं लागलं की उत्तर येते तुम्हाला. कळलं का? राईट. तर चला, तर उत्तर आलेलं आहे तुमचं बी. ठीक आहे, चौथ्याचं बी. चला 5वं घ्या लगेच. स्पीड वाढवा. आपल्याकडे 23 एक प्रॉब्लेम आहेत, त्यामुळं स्पीड वाढवा. इफ ए बार प्लस बी बार इक्वल टू ए बार ची मॅग्निट्यूड प्लस बी बार ची मॅग्निट्यूड. कळले का? ए बार प्लस बी बार इक्वल टू ए बार ची मॅग्निट्यूड प्लस बी बार ची मॅग्निट्यूड, देन द अँगल बिटवीन ए बार अँड बी बार विल बी. सांगा बरं. अरे हा म्हणजे काय माहिती ना? कळलं का नाही तुम्हाला? यस.
ए बार प्लस बी बार ची मॅग्निट्यूड मिळाली. ची मॅग्निट्यूड इज इक्वल टू ए बारची मॅग्निट्यूड प्लस बी बारची मॅग्निट्यूड. म्हणजे काय, म्हणजे डायरेक्ट ए इंटू बी, ए प्लस बी आहे की नाही. ए बार प्लस बी बारची मॅग्निट्यूड इक्वल टू ए प्लस बी आहे. आणि केव्हा असते, डायरेक्ट ॲडिशन 0 डिग्री, राईट. सो थिटा इज इक्वल टू 0 डिग्री. बघा किती सोपे प्रश्न आहेत बाळांनो, प्रश्न फार सोपे आहेत, लक्षात घ्या, फक्त कन्सेप्ट क्लिअर ठेवा, राईट. तर 0 डिग्री म्हणजे कोणतं ऑप्शन आलं तुमचं, सी ऑप्शन आलं. चला 6 नंबर घेऊयात आपण. अरे लयच अवघड आहे का 6? 6 तर फारच अवघड आहे, बापरे. 6 थोडं पहा तरी तुम्ही. काय म्हणताय, आयडेंटिफाय द वेक्टर क्वांटिटी अमंग द फॉलोइंग. सांगा बरं. डिस्टन्स, हीट, एनर्जी, तिन्ही वेक्टर क्वांटिटी आहेत, आहे की नाही. तिन्ही नाहीत, काय आहे मग, अँग्युलर मोमेंटम. ठीक आहे. चला 97 मध्ये आलता बघा, हे 1997 मध्ये. 7 नंबर घ्या. पटापट सांगा. 7 नंबर किती आलंय, ए यायलंय पक्का. काय म्हणते, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर्स ए बार कॉमा बी बार अँड सी बार आर 3, 4 अँड 5. तर सिंपल आहे, तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. ओके, किती नंबर चालू आहे सांगा. 7 नंबर चालू आहे. यस, थोडासा प्रॉब्लेम आला आता बघा कनेक्शन मध्ये. चला, द मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर्स ए बार कॉमा बी बार अँड सी बार आर 3, 4 अँड 5 युनिट्स रिस्पेक्टिव्हली. इफ ए बार प्लस बी बार इज इक्वल टू सी बार देन अँगल बिटवीन ए बार अँड बी बार. तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे बघा. 3, 4 आणि 5 काय म्हणतो याला आपण, आहे की नाही, पायथागोरस ट्रायड म्हणतो आपण त्याला, राईट. बरोबर आहे की नाही. मग ए बार 3 आहे म्हणते त्यानं ना, ए बार किती आहे म्हणजे 3 आहे म्हणते. बी बार काय आहे, 4 आहे म्हणते, राईट. आणि सी बार रिझल्टंट आहे तुमचं 5. म्हणजे तुम्हाला ए बार आणि बी बार मध्ये अँगल किती असला पाहिजे, किती असला पाहिजे, 90 डिग्री. तर बघा ना, लक्षात घ्या, हे अँगल आता ह्या केसमध्ये दोन्ही साईड 90 येते. पण जनरली अँगल काढताना काय करायचं, तुम्ही या डायरेक्शनला एक्स्ट्रापोलेट करायचं आणि हे अँगल घ्यायचं. कळलं का. अँगल कधी दोन वेक्टरमध्ये घेते वेळेस काय करायचं सांगा, दोन्ही वेक्टर टेल टू टेल जोडली पाहिजे. कळलं का. आता हे 90 साठी सेम येते, इकडून मी 90 येते, तिकडून मी 90 येते. पण जर हे असं असलं तर तुमचं उत्तर चुकलं असतं. म्हणून कधी याला एक्स्ट्रापोलेट करायचं ना, हे अँगल घ्यायचा. हे ए बार आहे आणि हे बी बार आहे. तर 90 डिग्री इज करेक्ट आन्सर. ओके, चला. किंवा हेच प्रॉब्लेम तुम्ही कसं करू शकता, डेल्टाच्या फॉर्म्युल्यानं. कळलं का नाही. डेल्टाच्या फॉर्म्युला तुम्ही करू शकता, त्यामुळे डेल्टा काढू शकता. डेल्टा नाही काढता येणार तुम्हाला, आहे की नाही, राईट. किंवा सॉरी आरच्या फॉर्म्युला काढू शकता तुम्ही. आरच्या फॉर्म्युला काढू शकता ना. हॅलो, आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा. ए आहे, बी आहे आणि आर आहे, थिटा काढायचं आहे. येस, तर सुद्धा काढू शकता. पण इथं डायरेक्टली लॉजिकनं काढले आपण, राईट. ज्यांना हे समजलं नाही लॉजिकनं त्यांनी अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा आरचा फॉर्म्युला याला सॉल्व करा, याचं उत्तर तुम्हाला येऊन जाईल 90. ठीक आहे, पक्का कळाले. चला 7 नंबर झालेला आहे आपलं. ओके, चला 8 नंबर घेऊया. 8 नंबर प्रॉब्लेम वाचा पटापट, थोडं स्पीड वाढवा. झालं का 8 नंबर. चला माझ्या अगोदर तुमचं झालं पाहिजे. चला पटापट. इफ युनिट वेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय, युनिट वेक्टर म्हणजे याची किंमत किती असणार आहे, 1 असणार आहे ना. चला आपण यू कॅप म्हणूया. युनिट वेक्टरचा सिम्बॉल आहे यू कॅप. 0.5 आय कॅप मायनस 0.8 आहे ते 0.8 जे कॅप प्लस सी के कॅप, राईट. हे युनिट वेक्टर आहे, तुम्हाला व्हॅल्यू सी ची काढायची आहे, राईट. सी ची व्हॅल्यू काढायची आहे. कसं करणार बरं, त्याची मॅग्निट्यूड तुम्हाला माहिती आहे. आपण म्हणूया यू कॅपची मॅग्निट्यूड इज इक्वल टू 1. मॅग्निट्यूड कशी करतो सांगा आपण, ऑर्थोगोनल. बोला, अंडर रूट ऑफ ए एक्स स्क्वेअर प्लस ए वाय स्क्वेअर प्लस ए झेड स्क्वेअर. किंवा इथं यू एक्स आहे तर आपण लिहूया 1 इक्वल टू अंडर रूट ऑफ यू एक्स स्क्वेअर प्लस यू वाय स्क्वेअर प्लस यू झेड स्क्वेअर. त्याला लिहू शकतो आपण
0.5चा स्क्वेअर प्लस -0.8चा स्क्वेअर. लक्षात घ्या, इथं मायनस जरी असलं तर हे ब्रॅकेटमध्ये घ्यायचं, इथं मायनस करायचं नाही. इथं चुकतात बघा बरेच विद्यार्थी इथं चुकतात बघा. लक्षात गेले का? प्लस -0.8 स्क्वेअर आणि प्लस सी स्क्वेअर. चला करायला याला स्क्वेअरिंग करून टाका. स्क्वेअरिंग केल्यावर इथं 1 ला 1 जाईल, हे येईल 0.25 प्लस 0.68 मायनसचा स्क्वेअर प्लस येतोय 6 का 68 प्लस सी स्क्वेअर. ते त्या दोघांची बेरीज किती सांगा बरं मला? 9. हा किती? 89 ना, राईट. 89 प्लस सी स्क्वेअर 1 इक्वल टू, बरोबर आहे का? तर सी स्क्वेअर आलं तुमचं किती आलं? 1 मायनस 0.89. तर 0.89 म्हणलं किती उरलं भाऊ? 0.11 उरलं का? येस, सी स्क्वेअर. तर सी आलं अंडर रूट ऑफ 0.11. आहे का ऑप्शन एखादा असं? येस आहे. काय आहे? बी ऑप्शन आहे. कळलं का? यायला का सगळ्याचं? बघा हे सोपं आहे, कॅल्क्युलेशन कुठं चुकलं असेल तर बघा. चला 8 नंबर झालेला आहे. 9 नंबरचा प्रॉब्लेम घ्या. पटापट लिहायची स्पीड वाढवा. ज्यांना लिहिणं होत नाही त्यांनी लगेच स्क्रीनशॉट काढून घ्यायचं पटकन आणि पुन्हा लिहून घ्यायचं, राईट. ॲक्च्युली हे लेक्चर आपल्याला लाईव्हच घ्यायचं होतं, पण टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे आपण रेकॉर्ड करून यूट्यूबवर टाकणार आहोत. ठीक आहे, यूट्यूबवर जाणार आहे लेक्चर, टेन्शन घेऊ नका. चला पुढचं घ्या. द वेक्टर ए बार इज इक्वल टू कॉस ओमेगा टी आहे का ते? ओमेगा टी आय कॅप प्लस साइन ओमेगा टी जे कॅप आणि बी बार इज इक्वल टू कॉस ओमेगा टी बाय 2 आय कॅप प्लस साइन ओमेगा टी बाय 2 जे कॅप आर फंक्शन्स ऑफ द टाइम देन द व्हॅल्यू ऑफ टी ॲट विच दे आर ऑर्थोगोनल टू इच अदर. बोला कसं करायचं हे? बोला. ओके चला काय काय त्याच्यामध्ये आता आपण काय म्हणलं? वेक्टर ए बार इज इक्वल टू, इथे लिहूया आपण ए बार इज इक्वल टू कॉस ओमेगा टी आय कॅप प्लस साइन ओमेगा टी जे कॅप आणि बी बार दिले तुम्हाला कॉस ओमेगा टी आय कॅप बाय 2 प्लस साइन ओमेगा टी बाय 2 जे कॅप. ओके, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय दिली बघा? दे आर ऑर्थोगोनल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय दिली तर दे आर ऑर्थोगोनल. ऑर्थोगोनल म्हणजे काय सांगा बरं मला? परपेंडिक्युलर, राईट. म्हणजे ए बार आणि बी बार परपेंडिक्युलर आहेत म्हणते. तुम्हाला टाइमची व्हॅल्यू काढायचं आहे त्या, म्हणजे ज्यावेळेस ते परपेंडिक्युलर असतील तर सिंपल गोष्ट आहे बघा. परपेंडिक्युलर म्हणल्यावर तुम्हाला काय करावं लागेल? ध्यानात घ्यायचं. परपेंडिक्युलर म्हणल्यावर तुम्हाला काय करावं लागेल? डॉट प्रोडक्ट. कळलं का? सो डॉट प्रोडक्ट घेऊ आपण. ए बार डॉट बी बार घेऊ, राईट. तर ए बार डॉट बी बार काय येते समजून घ्या. आता इथं ह्याला आपण म्हणूया ए एक्स, बरोबर आहे का? आय कॅप सोबत आहे. ह्याला काय म्हणूया? ए वाय. ओके, ह्याला म्हणूया बी एक्स आणि ह्याला म्हणूया बोला बी वाय. ओके, तर ए बार डॉट बी बार काय असते? ए एक्स बी एक्स प्लस ए वाय बी वाय. बरोबर आहे का? काही डाऊट आहे इथपर्यंत? नाही. किमती ठेवूया बरोबर. किमती ठेवूया कॉस ओमेगा टी इंटू कॉस ओमेगा टी बाय 2 प्लस साइन ओमेगा टी इंटू साइन ओमेगा टी बाय 2. सगळ्याला कळाले का इथपर्यंत? इथपर्यंत सगळ्याला कळाले का? बघा अतिशय सोपं आहे. ओके, आता हे फॉर्म्युला कशाचा आहे माहित पाहिजे तुम्हाला. हे फॉर्म्युला आहे कॉस ए मायनस कॉस बी. नाही सेपरेट नाही वाटतं, एकाच याच्यामध्ये, राईट, एका ब्रॅकेटमध्ये. तर कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला आहे. कळलं का? तो युजिंग म्हणूया आपण इथं. युजिंग हे फॉर्म्युला लिहून घ्या. युजिंग कॉस ए मायनस बी इज इक्वल टू, एक मिनिट, हो बरोबर याचंच आहे. इथं 2 वगैरे काही नाही ना या फॉर्म्युल्यामध्ये? नाही. तर कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी. तर हा फॉर्म्युला आहे. इथे एच्या ठिकाणी आहे ओमेगा टी, बीच्या ठिकाणी आहे ओमेगा टी बाय 2, राईट. तर याचं उत्तर येतंय हे, आहे की नाही? याचं उत्तर हे येतंय. तर आपलं कसं येईल बघा? ए बार डॉट बी बार येईल तुमचं काय येईल? कॉस ओमेगा ए म्हणजे ओमेगा आहे ना, मायनस ओमेगा टी घ्यावं लागेल, सॉरी, कॉस ओमेगा टी मायनस ओमेगा टी बाय 2.
ते बघा हे झालं, ह्याला 1 मानलं तर 1 मायनस हाफ झाले, एकातून अर्धा गेला म्हणजे अर्धा उरला, लक्षात आलं की नाही. तर काय उरलं हे ए बार डॉट बी बार इज इक्वल टू कॉस ओमेगा टी बाय 2. कळायला सगळ्याला इथपर्यंत. आता लक्षात घ्या हे काय पण आहे, ह्याची किंमत दिली आपल्याला, इट इज गिवन ए बार डॉट बी बार इज इक्वल टू 0, कारण ऑर्थोगोनल आहेत वेक्टर, बरोबर आहे का. तर 0 आहे, त्याची किंमत 0 ठेवूया आपण. तर आपण म्हणलं कॉस ओमेगा टी बाय 2 इज इक्वल टू 0. तर आपण म्हणू शकतो ओमेगा टी बाय 2 इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 0. कॉसच्या कोण्या अँगलची व्हॅल्यू 0 आहे तुम्हाला माहिती आहे, पाय बाय 2 ची आहे. तर आपण म्हणूया ओमेगा टी बाय 2 इक्वल टू पाय बाय 2. तर 2 कॅन्सल होऊन जाईल. सो ओमेगा टी काय येईल, ओमेगा टी इज इक्वल टू पाय. सो टी इज इक्वल टू पाय बाय ओमेगा. तर लक्षात घ्या पाय बाय ओमेगा ऑप्शन कोणता आहे, कोणता ऑप्शन आहे पाय बाय ओमेगा, ए. सो ए इज द करेक्ट ऑप्शन. कळलं सगळ्याला, ए इज द करेक्ट ऑप्शन. बघा टिपिकल प्रॉब्लेम आहे, स्टार करून ठेवा, परत परत रिव्हिजन द्या. कधीही सॉल्व करताना ध्यान घ्या, कधीही सॉल्व करताना बाळांनो, जर तुम्हाला थोडासा टिपिकल प्रॉब्लेम वाटला त्याला स्टार करायचं आणि त्याची एक वेगळीच वही करायची. सगळ्यात सोबत आणतो आम्ही, त्याची एक वेगळीच वही करायची टिपिकल प्रॉब्लेमची, आणि त्याच वहीला रिव्हिजन द्यायचं. तुम्ही 500 प्रॉब्लेम सोडले एका चॅप्टरवर, तर 500 प्रॉब्लेम रिव्हिजन देऊ शकत नाहीत. कळलं का. तुम्हाला काय करावं लागेल मग, तुम्हाला जे टिपिकल प्रॉब्लेम आहेत 50 100 त्यालाच रिव्हिजन देत राहावं लागेल, आहे की नाही. सोप्या प्रॉब्लेम देऊन गरज बी नाही. त्यामुळे पक्का ध्यानात घ्या, तुम्हाला हे परत परत काम करणं होणार नाही. ह्याच वेळेस तुम्ही घरी जायचं आणि जे अवघड प्रॉब्लेम आहे ते सेपरेट वहीमध्ये काढून ठेवायचा. असं करून तुमचं मटेरियल तयार होत असतं. कळलं का. चला प्रॉब्लेम नंबर किती आता 9 झालेला आहे. 10 नंबरचा प्रॉब्लेम बघा, 10 नंबरचा प्रॉब्लेम बघा. चला वाचला का, मी मोडेपर्यंत वाचा तुम्ही. किती नंबरचा प्रॉब्लेम तुम्हाला म्हणलं मी, 10 नंबरचा. हा, इफ वेक्टर्स 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 8k कॅप इज परपेंडिक्युलर टू वेक्टर. चला परपेंडिक्युलर, तुम्हाला म्हणलं परपेंडिक्युलर असले की एकच प्रॉपर्टी वापरायची, कोणती, डॉट प्रोडक्ट इज 0, राईट. तर ए बार दिले बी बार दिले, डॉट प्रोडक्ट घेऊया आपण. डायरेक्टली घेऊ का, डायरेक्टली ए बार डॉट बी बार घेऊ का. काय फॉर्म्युला असते ए बार डॉट बी बारचा, ए एक्स बी एक्स प्लस प्लस बी झेड. कळायला सगळ्याला. चला तुमच्या समोर इथं आहे वेक्टर, डायरेक्टली तुम्ही इथं चालेल का. चला ए बार डॉट बी बार येईल तुमचं. ए एक्स किती आहे सांगा बरं मला, 2 आहे. ओके. बी एक्स किती आहे, 4 आहे. प्लस ए वाय किती आहे, 3. हां, -4 प्लस सांगा 8 इंटू ए, राईट. आणि डॉट प्रोडक्ट काय आहे, 0 आहे. कसं काय 0 आहे सांगा बरं, कारण परपेंडिक्युलर वेक्टर आहेत ना, लक्षात आलं की नाही, राईट. ह्याची किंमत 0 यायला पाहिजे. तर आपण लिहूया 0 0, काय लिहूया आपण, 0 इक्वल टू जी एक्स की व्हॅल्यू किती आहे. हा इकडे उलट केले बघा, इथं उलट केले, ध्यान दिलं नाही आपण. कळलं का. आयच्या जागी जे केलंय, जेच्या जागी आय केले, आणि हे कन्फ्युज होऊ शकते. बरं झालं आपलं इथं चुकलं, इथं चुकलं म्हणून आपल्या परीक्षेत चुकणार नाही. आता ध्यानात घ्या. तर कधी ध्यानात घ्यायचं, ए एक्स हे आय कॅप सोबत असते, राईट. आय कॅप सोबत जे आहे उलट केलं इथं, म्हणून आपण कंटाळा केला फक्त की वेक्टर लिहायचा, त्यामुळे वेक्टर लिहावं लागते. लक्षात घ्या, वेक्टर लिहिलं असतं आपल्याला लक्षात आलं असतं, राईट. कंटाळा करा तो काम हो जाता. तो आय कॅप सोबत आहे -4 आहे, आणि इथं प्लस आहे, बरोबर आहे का. आता बरोबर आहे का, राईट. आता काय लिहायचं, -8 बोला प्लस 12, बरोबर आहे का, प्लस 8a, राईट. ते किती झाले, 4 झाले का, ते किती झाले, 0 इज इक्वल टू 4 प्लस 8a. तर 8a इज इक्वल टू -4, ह्याला इकडे घेऊन मायनस घेऊन गेलो, तर ए इज इक्वल टू -1/2, ए इक्वल टू -1/2, ए इक्वल टू -1/2. बाळांनो लक्ष द्या. आता ह्याला जर आपण उलट केलं असतं, इथं -4 ठेवलं असतं, इथं प्लस घेतला असतं, चुकून घेतलं होतं ना आपण, तर इथं 8 आला असतं. हे किती आलं असतं, 12 मायनस, हे काय आलं -12, -12 आणि 8 -4 इकडे प्लस झालं असतं, आणि +1/2 आलं असतं, आणि ते सुद्धा ऑप्शन आहे बघा, हेच ऑप्शन आहे. तर हेच गोळकरीत परीक्षेमध्ये अवघड काहीच नसतंय. तुम्हाला वाटते माझं उत्तर आलं, यस, +1/2, यस,
बाहेर कळते फुस झालेलं आहे आपलं. कळलं काय? म्हणजे तुम्हाला बऱ्याच वेळा सांगतो मी की चुका दुरुस्त करायच्यात आपल्याला, चुका होऊ द्यायच्या नाहीत. राईट. तर बघा तिथे देताना तुम्हाला काय दिले, 4j कॅप अगोदर दिले, -4i कॅप अगोदर दिले. राईट. त्याचा सिक्वेन्स उलटा पाहिजे होता. तर थोडंसं लक्ष देऊन सॉल्व्ह करायचं. कळालं का? आता नीटच्या एक्झाम मध्ये कसं ट्रिक करतात ते कळालं का सगळ्याला? ओके. आणि त्यामुळे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आपण घ्यायलो. चला पटापट क्वेश्चन नंबर 11 बोर्डवर तुम्हाला दिसत आहे. राईट. 10 झालं ना? 10 झालं, 11 चालू आहे. चला काय म्हणते? 11 म्हणते द अँगल बिटवीन टू वेक्टर्स ए बार आणि बी बार विल बी. आता अगेन अँगल जर विचारला असेल बाळांनो तरी तुम्ही डॉट प्रोडक्ट घ्यायचं. कळालं का? लक्षात घ्या. अँगल जर विचारलं ते काय घ्यायचा? डॉट प्रोडक्ट घ्यायचा, कारण सोपं जाते. तुम्ही क्रॉस प्रोडक्ट घेऊन बी करू शकता, पण क्रॉस प्रोडक्ट तुम्हाला मग ते डिटर्मिनंट घ्यावं लागतंय. डिटर्मिनंट घेऊन मग आय कॅप, जे कॅप, के कॅप, ए एक्स त्याला सॉल्व्ह करायचं, थोडं लांब लेंदी जाते. तर डॉट प्रोडक्ट घ्यायचा. ठीक आहे. एकदा सिक्वेन्स बरोबर आहे का चेक करा. बरोबर आहे का? आय जे के आहे की नाही? नाही तर पुन्हा घोळवायचा. ठीक आहे. चला तर आपण इथं डायरेक्ट लिहूया आपण ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बी कॉस थिटा. फॉर्म्युला बरोबर आहे का? सगळ्याला कळलं का फॉर्म्युला? सगळ्याला फॉर्म्युला कळलं का? ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बी कॉस थिटा. आपल्याला काय पाहिजे? कॉस थिटा पाहिजे आपला. अँगल पाहिजे ना, तर कॉस थिटा काढायचा अगोदर. तर आपण लिहू कॉस थिटा इज इक्वल टू काय? ए बार डॉट बी बार आपण ए बी. बघा एक एक गोष्ट समजून घ्या. ए बार डॉट बी बार तर केलेलाच आहे. राईट. ए काय आहे? मॅग्निट्यूड ऑफ ए बार. आणि बी काय आहे? मॅग्निट्यूड ऑफ बी बार. राईट. या तिन्ही किमती ठेवूया. डायरेक्ट को कसं सेपरेट करू? डायरेक्ट करतो, चालेल. तर ए बार डॉट बी बारची किंमत ठेवतो बघा, ए एक्स इंटू बी एक्स प्लस ए वाय इंटू बी वाय प्लस ए झेड इंटू बी झेड. बरोबर आहे का? याच्यात काही डाऊट नसेल तुम्हाला. ए बार डॉट बी बार. आता ए बारची मॅग्निट्यूड, ए म्हणजे ए बारची मॅग्निट्यूड आहे, कशी काढतो आपण? अंडर रूट ऑफ प्लस ए वाय स्क्वेअर प्लस ए झेड स्क्वेअर इंटू अंडर रूट ऑफ बी एक्स स्क्वेअर प्लस बी वाय स्क्वेअर प्लस बी झेड स्क्वेअर. डायरेक्ट काढू बघा. आपण सेपरेट करून ह्याच्या व्हॅल्यू टाकू शकतो. तसं काही अवघड नाही ते. लक्षात आलं का? चला किमती ठेवा. ए एक्स किती आहे तुम्ही सांगा मला. सांगा. 3 गुणिले 3 बरोबर आहे का? प्लस 4 गुणिले 4 का बरोबर आहे का? प्लस 5 गुणिले -5. हे ध्यान घ्या, मायनस साईन घ्यायचं बघा इथं. राईट. चला काय लगे अंडररूट मध्ये. चला 3चा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर प्लस 5चा स्क्वेअर, पुन्हा आणखी 3चा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर प्लस -5चा स्क्वेअर. आता इथं -5चा स्क्वेअर प्लसच होते बघा, लक्षात घ्या. कळलं का? त्याला सॉल्व्ह करून घेऊया आपण. तर काय येईल कॉस्ट थिटा सांगा मला. कॉस्ट थिटा काय येईल? 3 त्रिक 9 प्लस 4 चौक 16 प्लस का मायनस -25 बघा. बरोबर आहे का? हे बरोबर आहे का बाळांनो? 3 त्रिक 9 प्लस 16 -25. खाली सॉल्व्ह करायची गरज नाही वाटेल मला, कारण वरीच 0 यायले. कळाले का? खाली सॉल्व्ह करायची गरज नाही, वरीच 0 यायले. कारण 9 आणि 16 25 असते, -25 0 झालं. म्हणजे कॉस थिटा इज इक्वल टू 0 झालं. कॉस थिटा इज इक्वल टू 0. सो थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 0. तुम्हाला कळालं असेल थिटा इज इक्वल काय आहे? 90 किंवा π/2. तर ऑप्शन कोणता आहे? 90 आहे. सो 90 डिग्री. कोणता ऑप्शन आहे? ए इज द करेक्ट ऑप्शन. हे कालचं सॉल्व्ह केलं नाही, काल 0च होते. चला प्रॉब्लेम नंबर 11 ज्यांचा झालेला आहे त्यांना लगेच 12वा प्रॉब्लेम दिलाय स्क्रीनवर. नाही पण डॉट प्रोडक्ट 0 आहे आपल्याकडे केव्हा कळेल? मग अँगल माहित नाही ना आपल्याला. अँगलच तर काढायचं आहे. कळलं की नाही? अँगलच तर काढायचं आहे. तुम्ही डायरेक्टच कसं म्हणू शकता डॉट प्रोडक्ट 0 आहे म्हणून? प्रत्येक वेळेस नसते ना. राईट. इथं बाय चान्स 0 आलं, हे जर 0 आलं नसतं ना तर आपल्या पुढे सॉल्व्ह करावं लागलं असतं.
आणि त्यानुसार अँगल घ्यावा लागला असता, लक्षात घ्या. चला प्रॉब्लेम नंबर किती आहे, 12 नंबरचा प्रॉब्लेम तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, दिसायला का सगळ्याला. चला चला ए बार बी बार आणि सी बार सच दॅट ए बार डॉट बी बार इक्वल टू 0 आणि ए बार डॉट सी बार इक्वल टू 0, देन वेक्टर पॅरलल टू ए बार इज. बोला. ओके, समजायला का, प्रॉब्लेम वाचून काय कळायला का बघा. आपण म्हणलं ए बार बी बार आणि सी बार आर सच दॅट ए बार डॉट बी बार इज इक्वल टू 0. आपल्याला काय काय दिले बघा, आपल्याला ए बार डॉट बी बार इक्वल टू 0. ह्याच्यावरून काय इन्फॉर्मेशन कळते आपल्याला, ए बार आणि बी बार परपेंडिक्युलर आहेत, म्हणजे ए बार इज परपेंडिक्युलर टू बी बार. दुसरं म्हणते ए बार डॉट सी बार इज इक्वल टू 0, म्हणजे आणखी गोष्ट काय कळली आपल्याला, ए बार इज परपेंडिक्युलर टू सी बार. कळले का. ह्याचा अर्थ असा होऊ शकते बघा, एक अर्थ असा होऊ शकते की ए सॉरी बी आणि सी हे काय आहेत, म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत. काय ते म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे, राईट. मग आपण आता 3 डायमेन्शनमध्ये विचार करूया. हे बघा, हे ए बार आहे, ह्याला परपेंडिक्युलर बी बार आहे आणि ह्याला परपेंडिक्युलर सी बार, म्हणजे या डायरेक्शनला आहे. कळलं का, असा घेऊ आपण. हे सी बार आहे, राईट. आणि आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला करायचं ते वेक्टर पॅरलल टू ए बार. पॅरलल टू ए बार म्हणल्यानंतर आपल्याला वेक्टर या डायरेक्शनला काढायचं आहे, राईट. या डायरेक्शनला काढायचं म्हणजे काय करावं आपल्याला, बी बार क्रॉस सी बार पॅरलल टू ए बार. इमॅजिन व्हायला सगळ्याला, राईट. पॅरलल टू ए बार म्हणल्यानंतर बी बार क्रॉस सी बार इक्वल टू आहे की नाही, वेक्टर पॅरलल टू सॉरी परपेंडिक्युलर नाही, पॅरलल टू ए बार. कळलं का सगळ्याला, यस. तर हे थोडंसं इमॅजिनेशनचा प्रश्न आहे तुमचा, तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे की ए बार डॉट बी बार म्हणजे हे परपेंडिक्युलर आहेत, ए बार डॉट सी बार म्हणजे इथं परपेंडिक्युलर आहेत, राईट. ह्याच्यावर तुम्ही कन्क्लुजन काय काढलं, तिघही म्युच्युअल परपेंडिक्युलर आहेत, राईट. आता डायरेक्टली कन्क्लुजन काढता येत नाही, पण इथं काढणं गरजेचं आहे, कारण का ऑप्शननुसार विचार केला आपण, राईट. मग तिघही म्युच्युअल परपेंडिक्युलर असेल तर ए बारचं डायरेक्शन केव्हा येईल, बी बार आणि सी. नाही, आता लक्षात घ्या, ही गोष्ट समजून घ्या, ही गोष्ट समजून घ्या की बी बार आणि सी बारचा क्रॉस प्रोडक्ट, लक्ष द्या, बी बार आणि सी बारचा क्रॉस प्रोडक्ट, राईट, ए बारच्या डायरेक्शनला यायलाय. पण हे बी बार आणि सी बार म्युच्युअली परपेंडिक्युलर असण्याची गरज नाही आहे का, नाही, कारण ते प्लेनमध्ये असणं गरजेचं आहे, फक्त एका प्लेनमध्ये असणं गरजेचं आहे, लक्षात का. येस, ह्याच्यावर आपल्याला काय कळालं की बी बार आणि सी बार हे एका प्लेनमध्ये आहेत, कळलं की नाही. बी बार आणि सी बार हे एका प्लेनमध्ये आहेत आणि त्यांना परपेंडिक्युलर ए बार आहे आणि आपल्या ए बारला पॅरलल पाहिजे, म्हणजे क्रॉस प्रोडक्ट घ्या. सिंपल, आता कळालं का, राईट. म्हणजे आपण क्रॉस प्रोडक्ट बघितलं ना, या प्लेनला मध्ये 2 वेक्टर आहेत, ह्याचा क्रॉस प्रोडक्ट ह्याचा परपेंडिक्युलर येते. समजाले का, येस. तिन्ही म्युच्युअल परपेंडिक्युलर असण्याची गरज नाही, हे लक्षात घ्या. तिथं कन्फ्युजन झालं थोडंसं आपल्याला, ठीक आहे. पण आपल्याला हे कळालं आता की ए बार परपेंडिक्युलर बी बार आहे, ए बार परपेंडिक्युलर सी बार आहे, म्हणजे बी बार आणि सी बार हे एका प्लेनमध्ये आहेत, राईट. आणि आपल्या पॅरलल टू ए बार पाहिजे, म्हणजे बी बार सी बारचा क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा, सिंपल आहे. तर सी इज द करेक्ट आन्सर. कळले का, बघा थोडे विचार करायचे सुद्धा प्रश्न आहेत बघा, टिपिकल थिंकिंगचे सुद्धा प्रश्न आहेत बघा, अवघड नाहीत. हे अवघड आहेत का मला सांगा, नाही, दीज आर नॉट हार्ड क्वेश्चन्स. चला, किती नंबरचा प्रश्न आला आता, बोला. म्हणजे कसं कसं, रिझल्टंट 0 होईल, हो बरोबर आहे. आता म्हणजे अँगल 0 आणि 180 नाही पाहिजे, फक्त अँगल याच्यामध्ये 0 आणि 180 नाही पाहिजे. हो बरोबर आहे, राईट. म्हणजे हे एवढं कळणं गरजेचं आहे आपल्या ह्याच्यामध्ये की प्लेनमध्ये आहे ते, बी बार आणि सी बार हे एका प्लेनमध्ये आहे, राईट. त्याचा क्रॉस प्रोडक्ट ए बारला पॅरलल येतो. चला 13 नंबरचा बघूया आता आपण. ए बार अँड बी बार आर 2 वेक्टर्स अँड थीटा इज द अँगल बिटवीन देम, ठीक आहे. इफ ए बार क्रॉस बी बार ची मॅग्निट्यूड इज इक्वल टू √3 ए बार डॉट बी बार, द व्हॅल्यू ऑफ थीटा इज. बघा काय माहिती ते, राईट.
√3a बार डॉट b बार मिळाले का, बरोबर ना. डॉट ए बी बार डॉट प्रोडक्ट म्हणलं काय येईल, कॉस्ट थिटा येईल का, कॉस्ट थिटा येईल. राईट. तर बघा कसं सॉल्व करावं लागेल याला, कळलं का. काय म्हणले तर एक बार लिहून घेऊ आपण, काय म्हणले त्याने म्हणले ए बार क्रॉस बी बारची मॅग्निट्यूड इक्वल टू √3a बार डॉट बी बार. हे बरोबर आहे का. आता ह्याची मॅग्निट्यूड काय असते, ए बी साइन थिटा असते ना, सोपं आहे फार. ह्याची मॅग्निट्यूड असते ए बी साइन थिटा इज इक्वल टू √3ab कॉस थिटा, बरोबर आहे का. राईट. त्याला डिवाइड केलं तर ए बी साइन थिटा अपॉन ए बी कॉस थिटा इक्वल टू √3. सगळं केलं का. आबे आबे कॅन्सल झालं, आबे आबे नाही, ए बी कॅन्सल झालं. राईट. तर साइन थिटा अपॉन कॉस थिटा टॅन थिटा, तर टॅन थिटा इज इक्वल टू √3, तर थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ √3. √3 म्हणजे 1.732 म्हणजे 45 पेक्षा मोठा म्हणजे √3 तुम्हाला माहिती आहे 60 आहे, तर थिटा इज इक्वल टू 60 डिग्री. झालं का. 1/√3 आला असतं तर 30. राईट. तर सोपा प्रश्न होता बघा, थोडासा विचार करायचा होता. 60 डिग्री म्हणजे लास्ट आन्सर आहे तुमचं, लास्ट. चला प्रॉब्लेम नंबर 13 झालेला आहे आणि 14 बोर्डवर दिसत आहे तुम्हाला. चला पटापट करा. वाचलेत का प्रॉब्लेम. राईट. थोडा ट्रिकी प्रॉब्लेम आहे बघा, थोडा ट्रिकी प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम वाचला का सगळ्यांनी. चला काय म्हणतंय, ए बार नाही बी बार क्रॉस ए बार इफ द अँगल बिटवीन द वेक्टर ए बार अँड बी बार थिटा आहे. ठीक आहे. व्हॅल्यू ऑफ प्रोडक्ट बी बार क्रॉस ए बार डॉट ए बार, याची व्हॅल्यू काय येईल मध्ये. बरं एक गोष्ट ध्यानात घ्या, बी बार क्रॉस ए बार हे काय येईल, एक वेक्टर येईल ना. बी बार क्रॉस ए बार काय येईल, एक वेक्टर येईल. आणि कसा असेल, हा ए बार आणि बी बारच्या प्लेनला परपेंडिक्युलर असेल. राईट. सो बी बार क्रॉस ए बारला आपण म्हणूया लेट, म्हणूया लेट इट इज अ सी बार, लेट इट इज सी बार. कळाले का. सोपं आहे ना बघा. बी बार क्रॉस ए बारचं काहीतरी वेक्टर यायला त्याला सी बार म्हणलं आपण. आता आपण म्हणलं सी बार डॉट ए बार करायचंय, कळलं का. पण या सी बारचं डायरेक्शन कसं आहे, परपेंडिक्युलर टू ए बार, म्हणजे सी बार डॉट ए बार म्हणजे परपेंडिक्युलर आहे. तर डॉट प्रोडक्ट म्हणजे काय येईल, सी ए कॉस थिटा है ना. सी बार डॉट ए बार काय येईल, सी ए कॉस थिटा म्हणजे सी ए कॉस 90 0. काय सगळ्याला, इट विल बी 0. राईट. सो 0 कोणता ऑप्शन आहे सांगा. लास्ट इज द करेक्ट ऑप्शन, लास्ट इज द करेक्ट ऑप्शन. चला प्रॉब्लेम नंबर 15 घेऊया. प्रॉब्लेम नंबर 15 घेऊया. म्हणजे काही काही एक्झाम मध्ये अतिशय सोपे विचारलेले आहेत, पण काही काही एक्झाम मध्ये विचार करण्यासारखे विचारेल बघा, कळलं का. तेव्हा तुमचे कन्सेप्ट क्लिअर नसतील तर ते प्रॉब्लेम तुमचे क्लिअर होणारच नाही, ते लक्षात घ्या. कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. काय म्हणते बघा, प्रॉब्लेम नंबर किती चालू आहे आता, 15 चालू आहे का. चला इफ काय म्हणते, इफ ए बार क्रॉस बी बारची मॅग्निट्यूड इक्वल टू √3a बार डॉट बी बार. आता ह्याच्या अगोदरच्याच प्रॉब्लेम मध्ये केलं तर आपण 13 नंबरच्या, म्हणजे अँगल किती उलाला, 60 डिग्री उलाला, बरोबर आहे का. येस सर नो सांगा मला. ए बार क्रॉस बी बार ची मॅग्निट्यूड इज इक्वल टू √3a बार डॉट बी बार किती दिली तुम्हाला. ह्याच्यावर आपण काय केलं होतं, सॉल्व केलं बघा. ए बी साइन थिटा इक्वल टू √3ab कॉस थिटा, ए बी कॅन्सल झालं, खाली आलं टॅन थिटा इज इक्वल टू √3 थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ √3 म्हणजे किती 60 डिग्री, बरोबर आहे का. ह्याच्यावर आपल्याला भेटलंय 60 डिग्री. तर तुम्हाला ए बार प्लस बी बार काढायचं आहे, तुला मॅग्निट्यूड ऑफ ए बार प्लस बी बार काढायचं आहे. चला सिंपल आहे. सो आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस 60. कॉस 60 किती असते, कॉस 60 1/2. कॉस 60 किती असते 1/2. सो आर येईल तुमचं अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab इंटू 1/2. 2 कॅन्सल झालं, 2 कॅन्सल झालं, तर आर इक्वल टू आला अंडर रूट ऑफ
ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ए बी आहे का ऑप्शन चेक करा एक वेळेस. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ए बी आणि पॉवर 1/2. पॉवर 1/2 म्हणजे काय? रूट. त्या रूटला आपण पॉवर 1/2 सुद्धा लिहू शकतो. म्हणजे ऑप्शन कोणता येईल? फर्स्ट ए. ओके. चला समजलं का बघा. ज्यांचं झालेलं आहे त्यांचं नेक्स्ट प्रॉब्लेम तुम्हाला बोर्डवर दिसत आहे बघा. सांगा काय आलंय? राईट. येस. थेऑरेटिकल प्रॉब्लेम आहे. सोपा आहे बघा. द रिझल्ट ऑन टॉप ए बार क्रॉस 0 विल बी, इट इज अ 0 वेक्टर. इट विल बी अ 0 वेक्टर. नल वेक्टर सुद्धा म्हणतो आपण याला. राईट. तर काय आन्सर तुमचं? सी इज द करेक्ट आन्सर. सी इज द करेक्ट आन्सर. तर 0 करण्याची गडबड करू नका बघा. ऑप्शन ए 0 दिला असते. लक्षात घ्या. गंमत काय केली असते, विद्यार्थ्याने पटकन 0 इंटू एनिथिंग 0 म्हणतो आपण. ऑप्शन ए 0 करून टाकते बघा. तर इथे चुकण्याचे चान्सेस जास्त आहेत. राईट. तो गलतियां कम करना है. राईट. पेपरमध्ये बघा आपल्याला येणारं जास्त असतंय पण चुकामुळं ते आपलं निगेटिव्ह मार्किंग होते बघा. कळालंय? किती नंबर चालू आहे सांगा मला? 17 नंबर. व्हॉट कॅन बी द अँगल बिटवीन पी बार प्लस क्यू बार अँड पी बार मायनस क्यू बार? पी बार प्लस क्यू बार आणि पी बार मायनस क्यू बार मध्ये अँगल किती असू शकते म्हणाले? 0 असू शकते का? लक्ष द्या. आता पी बार प्लस क्यू बार आणि पी बार मायनस क्यू बार मध्ये अँगल किती असू शकते? 0 असू शकते. एनिथिंग असू शकते 0 आणि 180 मध्ये. बरोबर का? एनिथिंग बिटवीन 0 अँड 180. ठीक आहे. चला व्हॉट हॅपन्स. नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया आपण. एनिथिंग बिटवीन 0 अँड 180. चला. व्हॉट हॅपन्स when we multiply vector by -2? एक वेक्टरला आपण -2 न मल्टिप्लाय केलं तर काय होईल बरं? राईट. सो डायरेक्शन रिव्हर्स आणि युनिट चेंजेस. युनिट चेंज होईल का? नाही. डायरेक्शन रिव्हर्स आणि मॅग्निट्यूड डबल. येस बरोबर आहे. डायरेक्शन रिव्हर्स झाला आणि मॅग्निट्यूड डबल झाली. डायरेक्शन रिमेन्स अनचेंज बट मॅग्निट्यूड चेंजेस. तर बी इज द करेक्ट आन्सर. बी इज द करेक्ट आन्सर. राईट. हे एम्स मध्ये विचारलेले प्रश्न आहेत बघा. हे कशामध्ये येते? एम्स मध्ये. 17 नंबर पासून जे प्रश्न आहेत ते एम्स मध्ये विचारलेले आहेत. कळलं का? तर बघा एम्स मध्ये सुद्धा किती सोपे प्रश्न विचारले जातात याचा विचार करा तुम्ही. कळलं का? तर बी इज द करेक्ट आन्सर. कळलं का सगळ्याला? चला नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया आपण. चला काय म्हणते आता बघा. सोपं आहे. अतिशय सोपं आहे. सिंपल प्रॉपर्टी प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे तुम्हाला 19 नंबर पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू. आता कोण्या केसमध्ये पी क्यू येईल? जेव्हा कॉस्ट थीटाची किंमत 1 येईल. बरोबर ना? आपण काय म्हणलं? ए बार सॉरी पी बार म्हणूया आपण इथं. पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू येते पी क्यू कॉस्ट थीटा. बरोबर की नाही? त्याची किंमत जर 1 आली तर उत्तर येईल तुमचं पी क्यू. तर कोण्या अँगलमध्ये कॉस्टची व्हॅल्यू 1 असते? 0 आहे ना. सो थीटा इज इक्वल टू 0 डिग्री. डी आन्सर. म्हणजे अलॉंग पाहिजे सेम डायरेक्शन मध्ये. कळले का? काय डाऊट यायला का बाळांनो? नाही. चला 20 नंबर. चला पटापट घेऊया आपण. लवकर संपणार आपलं बघा. मला वाटलं तर वेळ लागते काय की पण फास्ट व्हायला आपलं. एकदम फास्ट झालेलं आहे. चला काय म्हणताय? 20 नंबर आहे ना? येस. हां. इफ वेक्टर पी बार आणि क्यू बार आर परपेंडिक्युलर. अरे डबल आहे. देन द पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑफ ए. तर एची पॉझिटिव्ह व्हॅल्यू काय म्हणते काढा म्हणतो. कारण का निगेटिव्ह आहे तर पॉझिटिव्ह करा. तर सिंपल आहे बघा. हे करता येईल का तुम्हाला? राईट. तर परपेंडिक्युलर आहेत म्हणजे काय? डॉट प्रोडक्ट 0 आहे. तर डॉट प्रोडक्ट काय तुम्ही लिहू शकता? पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू 0. सो 0 इज इक्वल टू येईल तुमचं पी एक्स आहे ए
स्क्वेअर, पण याला सॉल्व करावं लागेल. प्लस मायनस 2a मायनस 3, बरोबर आहे का? ए स्क्वेअर मायनस 2a मायनस 3, राईट. याला सॉल्व कसं करावं लागेल आता? हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. काय आहे? काय आहे? क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. त्याला असं काय म्हणतो आपण, त्याला असे फॅक्टर करायचे, याचा गुणाकार हे येईल आणि बेज हे येईल, राईट. तर -2 नाही -3 प्लस 1, राईट. त्याला लिहू शकतो आपण ए स्क्वेअर मायनस 2a मायनस 3 इज इक्वल टू 0. त्याला लिहू शकतो बघा मी ए स्क्वेअर मायनस 3a प्लस ए मायनस 3 इज इक्वल टू 0. बघा याचा गुणाकार किती यायला आहे? -3. बेज किती यायला आहे? -2. बरोबर आहे का? फॅक्टर करता येते क्वाड्रेटिक इक्वेशनचे. काय कॉमन काढलं? ए कॉमन काढलं तर ए मायनस 3 आलं, राईट. प्लस 1 मिनिट, याच्यामध्ये काय कॉमन काढलं? +1 कॉमन काढलं, ए मायनस 3 आलं 0. तर ए इज इक्वल टू आलं ए मायनस 3 आणि ए मायनस 1 इक्वल टू 0 +1 सॉरी ए इक्वल टू 3 आलं किंवा ए इक्वल टू -1 आलं. तुला पॉझिटिव्ह व्हॅल्यू विचारलं, तुला पॉझिटिव्ह व्हॅल्यू विचारलं तर काय आलं आन्सर? ए इज इक्वल टू 3, म्हणजे आन्सर ए. किती नंबर आहे हे? 20 नंबर आहे बघा, राईट. तर बघा तुम्हाला चेक केले की क्वाड्रेटिक इक्वेशन सुद्धा येते का तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन सुद्धा येते का हे चेक केलेलं आहे बघा. कळलं का? आलं सगळ्याचं? किती नंबर? 20 झालं. 21 नंबर घेऊया. चला 21 नंबर वाचा प्रॉब्लेम. अगेन तेच आहे, परपेंडिक्युलर आहे की नाही? अगेन सॉल्व करा पटकन. पटकन सॉल्व करा आणि मला सांगा. परपेंडिक्युलर आहे, राईट. इफ ए बार आणि परपेंडिक्युलर टू वेक्टर दिस देन व्हॅल्यू ऑफ अल्फा इज, राईट. ह्याला ए बार म्हणूया पहिल्याला. तर चला ए बार डॉट बी बार इज इक्वल टू 0 येईल. तर 0 इज इक्वल टू येईल तुमचं 2 × 4 प्लस 3 × -4 प्लस 8 अल्फा. बरोबर आहे काही? ते बरोबर आहे, चेक करा. त्या व्हॅल्यूज बरोबर आहे, चेक करा. 2 × 4 आहे का? पहिलं 2 आहे, दुसरं 4 आहे. व 3 × -4 बरोबर आहे का? प्लस 8 × अल्फा. काय झालं मग हे सांगा? हे 8, हे झालं -12. हे केलं तर वाटतं आपण असं सेम केलं तर प्लस 8 अल्फा. तिथं अल्फाच्या ऐवजी ए होतं मला वाटतं होते, राईट. ते झालं -4 प्लस 8 अल्फा. तिथं मायनस नव्हतं, प्लस आलं तिथं. सो 8 अल्फा इज इक्वल टू 4, अल्फा इज इक्वल टू 1/2. येस, ते इंटरचेंज केलं तर -4 आलं ना, इकडे जाऊन प्लस झालं, इकडे प्लस झालं तर प्लस 1/2. तर आन्सर काय आलं तुमचं? प्लस 1/2 म्हणजे बी आन्सर आलं. आन्सर काय आलं तुमचं? बी आन्सर आलं, राईट. चला 21 झालेला आहे. 22 नंबर घेऊया. बावीस नंबर घेऊया. चला 22 नंबर वाचा. बघा नो गिवन दिले, ओमेगा दिले, आर दिले. फाइंड द लिनियर वेलोसिटी. ते तुम्हाला माहित पाहिजे फॉर्म्युला. आता कळलं का? सो ओमेगा बार दिले तुम्हाला 2k कॅप आणि आर बार दिले तुम्हाला 2i कॅप प्लस 2j कॅप. सो व्ही बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस आर बार असते का आर बार क्रॉस ओमेगा असते? राईट, तेच बरोबर आहे. व्ही बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस आर बार. हे फॉर्म्युला जर माहीत नसेल तर टेन्शन घेऊ नका, सर्क्युलर मोशन मी तुम्हाला होईल. कळलं का? सो व्ही बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस आर बार इज इक्वल टू व्ही बार, राईट. चला तो ओमेगाची किंमत ठेवूया आपण इथं. इथं डिटर्मिनंट घ्यायची गरज नाही बघा, डायरेक्टली करू शकता तुम्ही. क्रॉस घ्यावं लागेल दोघांच्या मध्ये, 2i कॅप प्लस 2j कॅप, राईट. तर काय होईल हो? 2 × 2 किती झालं हे? 4k कॅप क्रॉस आय कॅप प्लस 4k कॅप क्रॉस जे कॅप. सांगा बरं बाळांनो, के कॅप क्रॉस आय कॅप जे कॅप येते. के कॅप क्रॉस आय कॅप जे कॅप येते. मायनस नाही, सिक्वेन्स मध्ये आहे ना. कळलं का? ते माहीत नाही तुम्ही हे सिक्वेन्स पाठ करा. असा तुम्हाला दिलं तर मी थेरी लेक्चर मध्ये दिलं आहे. थेरी लेक्चर पहा डिटेलमध्ये. हे आय कॅप, हे जे कॅप, हे के कॅप. क्लॉकवाईज झालं हे बघा, क्लॉकवाईज आहे. आय × जे आलं तर के कॅप,
जे इंटू के आलं तर आय कॅप आणि के इंटू आय आला तर जे कॅप. तर के इंटू आय आलं याचं जे कॅप आलं ते 4 जे कॅप झालं प्लस याचं उलट झालं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन झालं तर के इंटू जे मायनस आय कॅप. हां मायनस 4 आय कॅप. व्ही बाय इज इक्वल टू आर बाय कॉस ओमेगा असते नाही राईट. व्ही इज इक्वल टू आर ओमेगा असते पण डायरेक्शन नुसार विचार करावा लागते आपलं. कळलं का? डायरेक्शन नुसार विचार करू आपण. हे बघा हे रेडियस वेक्टर आहे. आता इमॅजिन काय पार्टिकल असा सर्क्युलर मोशन काय आहे राईट. हे रेडियस वेक्टर आहे. हे काय आहे ओमेगा आणि हे काय आहे व्ही. तर पार्टिकल असा काय ना सर्क्युलर मोशन राईट. व्हीचा प्लेन हा आहे राईट. तर आपल्याला काय करायचं आहे व्ही आणायचं उत्तर. उत्तर व्ही आणायचं ना त्या व्हीला इथं धरतो राईट डाव्या हातात धरतो. तर बघा व्हीला असं धरतो तो ओमेगा बाय क्रॉस आर बाय इज इक्वल टू व्ही बाय येतो. कळलं का? नसेल कळलं तर सर्क्युलर मोशनचे व्हिडिओ आहेत यूट्यूबवर तुम्ही पाहू शकता राईट. सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल डायनामिक्स म्हणून चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आहे. चला आन्सर काय आलं तुमचं 4 आय कॅप प्लस का मायनस 4 जे कॅप मायनस 4 आय कॅप. 4 जे कॅप अगोदर आहे ऑप्शनच नाही आहे 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 सी आहे उलट केले. तर आय कॅपला अगोदर घेतलेलं आहे मायनस 4 आय कॅप प्लस 4 जे कॅप. कन्फ्युजन होऊ शकते बघा ध्यान देऊन बघा राईट. बघा तुम्हाला इथल्या इथं बघा तुम्ही आपण 20 प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला तर किती कन्फ्युजन व्हायले कळलं का नाही. किती आपल्या चुका व्हायला येतात. चुका जर कमी केल्या तर किती प्रॉब्लेम बरोबर व्हायले. आणि हे सगळे चुका म्हणजे तुमचा मायनस 1 मार्क होते बघा. विचार करा तुमचे किती मार्क कमी होतील. चुका जर अवॉइड केल्या बाळांनो ध्यानात घ्या तर तुम्ही 100% चांगले मार्क घेऊ शकता. 99% विद्यार्थी हे फक्त चुकामुळे मार्क्स कमी घेतात. त्यांना येत नसते असं नसते राईट. चला गिवन द फोर्स दिला आहे तुम्हाला आणि पोझिशन वेक्टर दिले आहे. टॉर्क काढायचा आहे राईट. तर एफ बार आणि आर बार दिला आहे. एफ बार इज इक्वल टू दिला आहे तुम्हाला 5 आय कॅप प्लस 7 जे कॅप प्लस नाही मायनस आहे तर बघा 3 के कॅप न्यूटनमध्ये राईट. आणि आर बार दिले तुम्हाला आय कॅप प्लस जे कॅप मायनस के कॅप मीटरमध्ये. ठीक आहे. तर टव असते काय असते टव बार इज इक्वल टू आर बार क्रॉस एफ बार असते. ते पक्क पाठ पाहिजे तुम्हाला. कळलं का? हे पक्क पाठ पाहिजे तुम्हाला. आर बार क्रॉस एफ बार उलट झालं उलट होते बघा राईट. तर करा मग आता तिन्ही आहेत तर तुम्ही काय घेऊ शकता तुम्ही डिटर्मिनंट घेऊ शकता आय कॅप जे कॅप के कॅप. चला ए एक्स किती 5 7 मायनस 3 सगळ्याला काय का 5 7 मायनस 3. चला 1 1 मायनस 1. हा अगोदर आलचं घ्यावं लागेल बघा उलट झालं पद चुकलंय 1 1 मायनस 1 आणि इथं किती 5 7 मायनस 3. बघा अशा चुका होत्या. छोटे छोटे मिस्टेक होत असतात येत नसते असं नाही येते सगळ्याला राईट. चला ठेवा आता. तर आय कॅप घ्यायचं इकडं दोघाचं -3 प्लस 7 मायनस जे कॅप हे प्लस असते मायनस हे प्लस हा मायनस जे कॅप सांगा अगेन -3 प्लस 5 बरोबर आहे का ना प्लस प्लस हे बघा मायनस आहे मायनस मायनस प्लस व्हायले सगळ्या कळले का प्लस के कॅप. आता काही जणांना कळत नसेल तर राईट थेरीचं लेक्चर बघा. चला के कॅप सांगा 7 मायनस 5 कळलं सगळ्याला. चला किती झालं 7 मायनस 3 किती झालं 4 आय कॅप. हे 5 मायनस 3 हे मायनस आहे म्हणल्यावर -2 जे कॅप. चला हां प्लस 2 के कॅप. तर बघा ऑप्शन कोणते आहे राईट. फर्स्ट इज द करेक्ट आन्सर. फर्स्ट इज द करेक्ट आन्सर राईट. झालं का? लिहून घ्या पटकन 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 लिहून घ्या. फर्स्ट इज द करेक्ट आन्सर राईट. तर बाळांनो 23 प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केले आहेत AIPMT आणि AIIMS म्हणजे एम्स साठी राईट. आता पहिले एम्सची एक्झाम वेगळी होती आता एकच झालेली आहे त्यामुळे त्या लेवलचे प्रश्न तुम्हाला येतील. कळलं का? एम्स म्हणजे जास्तीत जास्त कन्सेप्च्युअल प्रश्न विचारतात आणि आता NTS नुसार नीटमध्ये सुद्धा कन्सेप्च्युअल प्रश्नच विचारत आहेत जास्त. त्यामुळे कन्सेप्टवर भर द्या राईट. प्रॉब्लेम फार सोपे येत आहेत. ठीक आहे. असेच प्रॉब्लेम तुम्ही आणखी सॉल्व्ह करून बघा राईट. आणि जे आलं नाही ते डाऊट विचारा. ठीक आहे. आता आपण थांबूया. ओके. थँक्यू व्हेरी मच.